आज होती अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेचा नैवेद्य हा जरा लवकरच करावा लागतो. तर नैवेद्य लवकर करायचं असलं की सगळं लवकरच आवरावं लागतं आणि त्याच्याबरोबरच मला आज ऑर्डर पण होती म्हणून जरा लवकरच आवरायला घेतलेलं होतं. आणि आता इथं माझी कणिक तर मळून झालेलीच होती, त्याच्याबरोबर पूर्णही वाटून झालेलं होतं आणि इथं भजीचं पण मळून झालेलं होतं. बटाट्याच्या भाजीची पण सगळी तयारी झालेली होती, फक्त फोडणी टाकायची तेवढी शिल्लक राहिलेली होती. इथं कटाची आमटी ही तयारच होती आणि त्याच्याबरोबर भातही तयार झालेला होता. आता हे दोन्ही लवकर करून ठेवलं म्हणजे हे जरा थंड होतं आहे. मग आता गॅसला नेहमीप्रमाणे लहान पोळी करून घेतली आणि त्याचा नैवेद्य गॅसला दाखवला आणि नंतर बाकीच्या नैवेद्य तयार करून घेतला. आता ह्या नैवेद्याच्या तर पोळ्या तयार करून झाल्या आणि नंतर मग बाकीच्याही पोळ्या तयार करायला घेतल्या. आजच्या ज्या काय ऑर्डर होत्या त्या मला 11:30 वाजेपर्यंत त्यांना पोहोच करायच्या होत्या. आता इथं जशा जशा माझ्या पोळ्या होतील तसं तसं मी पसरून ठेवत होते आणि त्या थोड्याशा थंड झाल्या की मग बुट्टीत ठेवत होते. आता इथं माझ्या निम्म्याला जास्त पोळ्या तयार झालेल्या होत्या. मग ह्या पोळ्या तयार झाल्यानंतर त्यात बाकीच्या पोळ्या होत्या त्या थोड्याशा थंड झालेल्या होत्या. मग त्याही पोळ्या घडी करून मी एका टोपल्यात ठेवत होते. तर निम्म्या पोळ्या मी अशा टोपल्यात ठेवलेल्या होत्या. तर निम्म्या पोळ्या करायच्या राहिलेल्या होत्या. निम्म्या पोळ्या करायच्या अगोदर म्हटलं नैवेद्य दाखवून घ्यायचा, म्हणून मग देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि नंतर ज्या ज्या ऑर्डर होत्या त्याही पॅक करायला सुरुवात केली. जशी जशी ऑर्डर होती तशी तशी मी पॅक करायला घेतली. आता त्यातलीच ही एक ऑर्डर होती. आता ही तर पॅक करून दिली, जशी होती तशी त्यांना पोहोचही केली आणि त्याच्यानंतर ही बाकीचंही पोळ्या करून घेतल्या. सगळा स्वयंपाक तयार झाल्यानंतर आम्हीही जेवायला घेतलं. तर या मंडळी तुम्हीही जेवायला.